अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. मौजे चौकाक येथील गावचावडी इमारत तलाठी कार्यालय सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय पाडली असून शासकीय मालमत्तेची हानी अपव्यय करणाऱ्या पदाधिकारी विरोधात येत्या 15 दिवसात ठोस कारवाई करावी, अन्यथा सोमवारी 23 मार्च रोजी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचं निवेदन सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी तहसीलदार हातकणंगले यांना दिलं. निवेदनात म्हटलं की मौजे चौकाक तालुका हातकणंगले गावात सीसा नंबर 27 ही तलाठी कार्यालयाची जागा आहे. 1968 नंतर 2003 पर्यंत या ठिकाणी तलाठी कार्यालयाचा वापर होता. तथापि इमारती मोडकळीस आली असून शाहू सभागृह चौकाक या ठिकाणी तलाठी तात्पुरते कामकाज पाहत आहेत. ही इमारत पडकी, दरवाजे नसलेली तसेच कचरा डेपो जवळ असल्यानं अस्वच्छ व दुर्गंधयुक्त आहे. सरपंचांनी महसूल विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय तलाठी कार्यालय पाडून साहित्याची परस्पर विल्हेवाट लावली. शासकीय मालमत्तेची हानी व अपव्यय केलेला असून या कामी 10/12/2025 रोजी आपणाकडे तक्रार अर्ज केला. तथापि अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नागरिक तसेच जिल्ह्यातील विधायक संघटना पदाधिकारी सोमवार दिनांक 23 मार्च रोजी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. मला व माझ्या समेत असणाऱ्या सर्व सहकारी यांच्या जीविताची काही बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल. दरम्यान यावेळी रवींद्र लोहार, राकेश जाधव, सुशांत बुकशेटे, माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष गुंडोपंत सुतार, कृष्णात वरुटे, विनायक यादव आदी उपस्थित होते. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.